नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे एम्बेडेड फायनान्स। कोणत्याही वस्तूची किंवा सेवेची खरेदी विक्री होण्यासाठी दोन भाग किंवा दोन बाजू महत्त्वाच्या असतात। पहिला भाग असतो तो म्हणजे विक्रेता, त्याच्याकडे असलेल्या वस्तू, ज्या ठिकाणी त्या वस्तू विकतो ती जागा म्हणजे दुकान किंवा शोरूम, आणि ती वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी आलेला ग्राहक, हे एका बाजूला आहे। आणि दुसऱ्या बाजूला या वस्तू किंवा सेवेचं पेमेंट करणं हा भाग आहे। गेल्या काही वर्षात आपण बघतो की या दोनही भागामध्ये प्रचंड विकास झालेला दिसतो, पर्याय आलेले दिसतात। आता पहिला भाग जो आहे, विक्रेता, शोरूम, वस्तू आणि ग्राहक, आपल्या असं लक्षात येईल की आता विक्रेता कोण हे आपल्याला माहिती पण नसतं। वस्तू आपण प्रत्यक्ष बघितलेली पण असतेच असं नाही, दुकान असतंच असं नाही, ग्राहक आणि विक्रेता यांचा थेट संपर्क होतो असं पण नाही, कारण या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन व्हायला लागलेल्या आहेत, व्हर्च्युअल व्हायला लागलेल्या आहेत आणि ते आपल्या अंगवळणी पडलेले आहेत। दुसऱ्या बाजूला पेमेंट, पूर्वी एक तर रोखीने पेमेंट करा, चेकनी पेमेंट करा, डिमांड ड्राफ्टने पेमेंट करा, अशी आवश्यकता होती। आता याच्यातही किती बदल झालाय आपण अनुभवतो बरं। लोकांना आता तत्काळ पेमेंट मिळू शकतं ऑनलाईन। याच्यासाठी एका बाजूला खरेदी विक्रीचे ॲप डेव्हलप झाले, दुसऱ्या बाजूला पेमेंटसाठी सुद्धा बँकांचे आणि इतर वित्तीय संस्थांचे ॲप निर्माण झालेले आहेत। आता हे दोन एकत्र करायचे आहेत, म्हणजे केवळ विक्री खरेदीचं ॲप घेऊन जर एखादा ग्राहक त्याच्यावर मागणी नोंदवायला लागला तर ते एक ॲप स्वतंत्र झालं, आणि पेमेंट करायचंय त्याच्यासाठी पुन्हा बँकेचं ॲप त्याला ओपन करायला पाहिजे आणि त्याच्यावरनं त्याला पेमेंट करायला पाहिजे। थोडक्यात काय, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन वेगवेगळे ॲप्स किंवा प्लॅटफॉर्म्स वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली। स्वाभाविकपणे याच्यात वेळ जातो, याच्यामध्ये दोन ॲपवर काम करावं लागतं। हे जर दोन एकत्र केले तर काय होईल, ग्राहकाची सोय होईल आणि विक्रेत्याचीही सोय होईल। यालाच म्हणायचं एम्बेडेड फायनान्स। एम्बेडेड म्हणजे काय, तर अंतर्भूत असलेले किंवा आत बसवलेले किंवा एकाचा दुसरा भाग झालेले, याला एम्बेडेड म्हणायचं। एम्बेड काय केलं, तर खरेदी विक्रीच्या ॲपमध्ये फायनान्स ॲप एम्बेड केलं की त्याला एम्बेडेड फायनान्स म्हणतात। थोडक्यात काय, खरेदी विक्री करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे। उदाहरणार्थ कुठलाही प्लॅटफॉर्म आपण घेऊ शकता, जसं की तुम्हाला टॅक्सी बुक करायची आहे, जसं की तुम्हाला ॲमेझॉनवरनं वस्तू मागवायच्या आहेत, हे एक ॲप झालं। तुम्हाला खाण्याचे पदार्थ एखाद्या ॲपवरनं मागवायचे आहेत, हे एक ॲप झालं, हे खरेदी विक्रीचं ॲप आहे। याचं पेमेंट दुसऱ्या बँकेच्या ॲपवरनं करण्यापेक्षा ह्याच ॲपमध्ये एक तरतूद अशी करायची की जिथून ग्राहकाला ऑर्डर देण्याबरोबरच पेमेंट इन्स्ट्रक्शन सुद्धा देता येतील। म्हणून मी म्हटलं ह्या दोन गोष्टी एकत्र करणं किंवा फायनान्स ॲप हे खरेदी विक्री ॲपमध्ये एम्बेड करणं, याला आपण एम्बेडेड फायनान्स असं म्हणू शकतो। थोडक्यात एकाच प्लॅटफॉर्मवर ही दोन्ही फंक्शन्स व्हायला लागली की त्याला एम्बेडेड फायनान्स असं म्हणता येईल। अर्थात हे सगळं करण्यासाठी वस्तू विकणाऱ्याला कोणत्या तरी वित्तीय संस्थेशी करार करायला लागतो आणि त्याला ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ही प्रक्रिया पार पाडावी लागते। ही प्रक्रिया पार पाडली की मग हे फायनान्शियल सॉफ्टवेअर म्हणा किंवा सोय म्हणा, ही त्या विक्रीच्या ॲपमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ॲड करता येते किंवा एम्बेड करता येते। आता ऑनलाईन खरेदी करताना जसं तुम्ही त्या ॲपवर कोणती वस्तू पाहिजे तिचं डिस्क्रिप्शन असेल, तिचा नंबर असेल, तिची क्वांटिटी असेल, तिची किंमत असेल, हे सगळं नोंदवता, तसंच कोण खरेदी करतंय त्याचं नाव नोंदवता, त्याचा पत्ता नोंदवता। या दोन गोष्टी खरेदी विक्रीसाठी लागतात, पण त्याचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला
पुन्हा बँकेच्या ॲपवर जा, तुमचं नाव टाका, तुमचा अकाउंट नंबर टाका आणि कोणाला पेमेंट करायचं ते टाका. हे सगळं टाकण्यातली जी काही वेळ जातो, जी काही थोडीशी अडचण निर्माण होते, ती सगळी या एम्बेडेड फायनान्स ॲप्लिकेशनमध्ये निघून जाते. हे सगळं पुन्हा रिपीट करणं त्या ॲपवर आवश्यक राहत नाही. आणि म्हणून हे एम्बेडेड फायनान्स हे एका क्लिकवर एक बटन दाबल्यानंतर पेमेंटची सेवा उपलब्ध करून देत असते. आणि अशा पद्धतीने वस्तू सेवेची ऑर्डरही तिथेच दिली जाते आणि पेमेंट इन्स्ट्रक्शन्स पण तिथेच दिले जातात. त्यामुळे विक्रेत्याला आणि ग्राहकाला दोघांनाही हे फार सोयीचं जातं. कशा कशासाठी हा फायनान्स एम्बेड करता येईल बरं? तर एक उदाहरण आपण वर बघितलं ते म्हणजे खरेदी विक्रीचं पेमेंट. दुसरं आहे, आपण हे पण अनुभवतो की बऱ्याच वेळेला हप्त्याने वस्तू विकल्या जातात किंवा बाय टुडे पे लॅटर अशा पद्धतीने सुद्धा वस्तू विकल्या जातात. अशा विक्रीसाठी सुद्धा एम्बेडेड फायनान्स हे ॲप्लिकेशन उपयोगी पडू शकतं. तिथेच कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. अशी सगळी सोय म्हणजे पेमेंट असेल, कर्ज असेल, हप्ते भरणं असेल. आणखीन एक उदाहरण घ्या, कार किंवा वाहन खरेदीसाठी आपण जातो, तिथे आपण मागणी नोंदवतो ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर. आणि त्याच्या जोडीला आणखीन एक गोष्ट असते, ते म्हणजे त्या वाहनाचा विमा. मग तुम्ही एका ठिकाणी ती खरेदी केली, त्याला पेमेंट केलं, विमा दुसऱ्या ठिकाणी भरायचा आहे, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन वगैरे करणारी तिसरी एजन्सी आहे. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पेमेंट करण्यापेक्षा त्याच ॲप्लिकेशनवर किंवा त्याच प्लॅटफॉर्मवर जर या तिघांची सुविधा असेल तर ग्राहकाची सोय आणि विक्रेत्याची सोय पटकन होऊ शकते. थोडक्यात विम्यासाठी सुद्धा याचा वापर करता येऊ शकतो. गुंतवणूक करायची, मग मी आधी त्या म्युच्युअल फंडाच्या साईटवर गेलो, तिथून ते म्युच्युअल फंड निवडलं, तिथे मी सगळे तपशील भरला आणि पेमेंटसाठी पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी ॲपवर गेलो. हे सगळं टाळण्यासाठी त्या म्युच्युअल फंडाच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही गुंतवणुकीच्या ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर पेमेंटची पण सुविधा करून दिली तर हे सगळं सोयीचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शन भरायचे. मी समजा एखाद्या जिममध्ये सबस्क्राईब करतोय किंवा एखाद्या गोल्फ कोर्समध्ये मला सबस्क्रिप्शन करायचं आहे, तर मी आधी त्या जिमच्या साईटवर जाईन, प्लॅटफॉर्मवर जाईन, ॲपवर जाईन, तिथे माझा सगळा तपशील भरेन आणि पेमेंटसाठी पुन्हा दुसरा ॲप मला वापरायला लागू नये म्हणून तिथे जर एम्बेडेड फायनान्सची सोय असेल, म्हणजेच जर का मला ती ॲप्लिकेशनची सोय असेल तर दोघांनाही ते सोयीचं होऊ शकतं. तेव्हा सबस्क्रिप्शन भरण्यासाठी वापरता येतं, बिलांचं पेमेंट करण्यासाठी वापरता येऊ शकतं, विदेशी चलन मिळवायचं आहे त्याच्याहीसाठी वापरता येऊ शकतं, करांचा भरणा करायचा आहे म्हणजे मी इन्कम टॅक्सच्या साईटवर जाईन, माझं सगळे डिटेल्स भरेन, पण मला पेमेंट करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या ॲपवर जर जावं लागणार असेल तर वेळ आणि सगळं जातं. ते होऊ नये म्हणून त्याच साईटवर जर पेमेंटची सोय केलेली असेल तर त्याला एम्बेडेड फायनान्स असं म्हणता येईल. तुम्हाला एम्बेडेड कार्ड पण मिळू शकतं. तेव्हा या सगळ्या ॲप्लिकेशन्ससाठी एम्बेडेड फायनान्स हे उपयोगी ठरतं. याचा एकदा उपयोग बघितला की मग हे कोणत्या प्रकारच्या कंपन्यांना फायदेशीर आहे हेही सहज लक्षात येईल. ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू, किरकोळ विक्रेते, दूरसंचार कंपन्या, ऑटो डीलर्स, विमा कंपन्या, विमान कंपन्या, गुंतवणूक कंपन्या अशा सगळ्यांसाठी हे उपयोगी होतं. हे फक्त बँकांसाठीच नव्हे तर इतर वित्तीय संस्थांसाठी सुद्धा हे एम्बेडेड फायनान्स उपयुक्त ठरू शकतं. एकदा त्याची संकल्पना लक्षात आली की फायदे पण लक्षात येतील. विक्रेत्याला काय फायदा आहे? विक्रेत्याला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो ग्राहकाची सोय करून देतो. ग्राहकाला पुन्हा इकडे तिकडे 2 ॲपवर 2 प्लॅटफॉर्मवर जावं लागत नाही आणि त्यामुळे ग्राहक या विक्रेत्याकडे टिकू शकतो. त्यामुळे त्याच्या विक्रीत वाढ होते. जिथे सुलभता आहे तिथे ग्राहक जातो आणि तिथे टिकतो. पेमेंटवर नियंत्रण येतं.
कोणाला पेमेंट केलं, किती पेमेंट केलं, कशासाठी पेमेंट केलं, किती तारखेला पेमेंट केलं, हे सगळं आपल्याकडे रेकॉर्ड राहू शकतं. हे सगळे व्यवहार करण्यासाठी मध्यस्थ लागत नाही आणि मध्यस्थ न लागल्यामुळे वेळ तर वाचतोच, पण खर्च पण वाचू शकतो. याशिवाय ग्राहकाची सगळी माहिती विक्रेत्याकडे आपोआप साठवली जाते. त्यामुळे त्या माहितीच्या आधारावर तो चांगली सेवा पण देऊ शकतो आणि भविष्यामध्ये त्या कस्टमरला फॉलोअप पण करू शकतो. हे जसे विक्रेत्याला फायदा झाले तसे वित्तीय संस्थेला काही फायदे होतात का? म्हणजे बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला काही फायदे होतात का? तर निश्चितच होतात, हे आपल्याला दिसेल. जे ग्राहक कदाचित त्या बँकेकडे कधीच आले नसते, असे ग्राहक या वस्तू खरेदीच्या निमित्ताने त्या बँकेचे ग्राहक होतात. त्यामुळे बँकेलाही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरं, बँका काही ही सुविधा फुकट देत नाही. त्यामुळे बँकांकडे अशा पद्धतीने पेमेंट्स आली की बँक त्याला चार्ज करते आणि बँकेचं उत्पन्न देखील वाढतं. कर्ज घेणारी मंडळी, मी जसं मग म्हटलं, इन्स्टॉलमेंटनी खरेदी आहे, बाय टुडे पे लॅटर अंडर खरेदी केलेली असेल, तर असे कर्जदार बँकांना आपोआप मिळतात. म्हणजे बँकेचा व्यवसाय वृद्धी करण्यासाठी याचा उपयोग निश्चितपणे होतो. तसंच कर्जाचं व्यवस्थापन करणं सुद्धा बँकांना सोपं जातं. फसवणूक होणं, आर्थिक गुन्हे होणं याची शक्यता कमी होते. हे सगळे फायदे वित्तीय संस्थांना मिळतात. ग्राहकांना काही फायदे होतात का? तर आपण आपला जर विचार केला ग्राहक म्हणून, तर पहिली ही गोष्ट तर लक्षात येतेच ना, की मला 2-2 ठिकाणी 2-2 ॲपवर 2-2 प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज राहत नाही. एकाच प्लॅटफॉर्मवर गेल्यावर ऑर्डरही देता येते, पेमेंटही करता येतं आणि त्यामुळे माझी सोय चांगली होऊ शकते. एकच माहिती मला 2-2 प्लॅटफॉर्मवर भरावी लागत नाही. नाहीतर खरेदीच्या प्लॅटफॉर्मवर पण माहिती भरा आणि बँकेच्या प्लॅटफॉर्मवर पण माहिती भरा. ही अवॉइड करता येते, पारदर्शकता येते आणि त्यामुळे आपल्या पेमेंटवर नियंत्रण पण राखता येतं. थोडक्यात काय, ग्राहकांची, वित्तीय संस्थांची आणि विक्रेत्यांची सोय करून देणारं हे एम्बेडेड फायनान्स आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे सगळं शक्य होत आहे आणि आगामी काळात हे तंत्रज्ञानच तुम्हा मला सगळ्यांना व्यापार, व्यवसाय, गुंतवणूक, विमा हे सगळं सोपं करून देणार आहे. आज इतकंच, थांबतो.